सो आज सकाळी माझं लेक्चर झालं आणि लेक्चरनंतर मग मी घरी आले आणि आत्ता मी जस्ट पोहे केलेले आहेत आणि ह्यानंतर मला माझ्या ऑन कॅम्पस जॉबला जायचं आहे. सो येस, आता मी तुम्हाला माझे पोहे दाखवते. हे बघा, कांदा, बटाटा आणि दाणे घालून केलेले पोहे. माझ्या कॉलेजमधली इकडे जी फुलं आहेत ती मला खूप आवडतात आणि मी नेहमी इकडूनच जाते मुद्दाम, कारण का मला ह्या फुलांचा जरा फोटो वगैरे काढता येतो. मला नेहमी इच्छा होते की इकडे मस्त छान पुस्तक वाचत बसावं आणि जोपर्यंत समर आहे तोपर्यंत तर मी वाचूच शकते, पण मला अजिबातच वेळ मिळत नाहीये. सो मी आता चालली आहे माझ्या ऑन कॅम्पस जॉबला. खूप जास्ती आज हेक्टिक डे होता, बट येस, ड्रायव्हिंग थ्रू. आत्ता माझं काम झालं आणि आता रात्र पण झाली आहे, सो मी आता घरी चालली आहे. गुड मॉर्निंग. आज खूप मोठा दिवस आहे. आज लेक्चर पण आहेत आणि अभ्यास पण आहे, परत करिअर फेअर पण आहे, त्याला पण खूप वेळ जाणार आहे. सो येस, ऑल द बेस्ट टू मी. लेक्चर नंतर इकडे मी थोडा वेळ अभ्यास करते. सो मी आत्ता जे लेक्चर केलं त्या बिल्डिंगपासून ते मला जिकडे करिअर फेअरला जायचं होतं तिथे एक 15 मिनिटाचं वॉकिंग दाखवत होतं मला गुगल मॅप्सवर, पण मी बसने जायचा निर्णय घेतला कारण ते अगदीच 2 मिनिटावर मी पोहोचत होते. थोडंफार इंटरॅक्ट करून आता मला कॉफीची खरंच गरज होती, त्यामुळे मी NDSU मेमोरियलला आलेली आहे. इकडे करिबू कॉफी आमच्या इकडे मिळते. संध्याकाळी मी आणि प्रणव इकडे बोबाहॉलिकला आलेलो होतो. मला या कॅफेचं एस्थेटिक खूप जास्त आवडतं. इतकं क्यूट आणि असं पिंक आहे. माझी जस्ट आत्ता आंघोळ पण झालेली आहे आणि आता मी चालले कॉलेजला. सो मी म्हटलं की जरा लाईट मेकअप करावा, मेकअप पण नाही ॲक्च्युली, थोडंसं आवरावं आणि तुम्हाला ते दाखवावं. सो येस. सो तुम्हाला माहितीच आहे की मला डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर खरंच खूप आवडतं, सो मग मी तेच लावते आहे. मी आत्ता टोनर लावलेलं आहे ऑलरेडी, मी आज सिरम लावणार नाही आहे. सो डिरेक्टली मॉइश्चरायझर. ह्याच्याने खरंच खूप हायड्रेटेड वाटतं. डॉट अँड कीचं एस्पेशली मला खूप आवडलं आहे. मी 2-3 अजून मॉइश्चरायझर ट्राय पण केले तिकडे, पण मला तरीही डॉट अँड कीचं खूप आवडतं.
सो एक नवीन सनस्क्रीन मी ट्राय करत होते. हे आधी पण मी घेतलेलं होतं न्यूट्रोजनाचं ऑइल फ्री सनस्क्रीन, पण फॉर सम रिझन हे मला काही इतकं आवडलेलं नाही आहे. पण आता हे आणलेलं आहे तर मग मी संपवणार आहे. पण ह्याच्यातच दुसरं एक आहे जे हायड्रेटिंग जास्ती आहे, तर ते मी तुम्हाला आणल्यावर सांगते की कसं आहे. पण सनस्क्रीन लावणं हे खूप मस्ट आहे. ह्या सनस्क्रीनचं जे फिनिशिंग आहे ते पण मला इतकं आवडलेलं नाही आहे. थोडंसं व्हाईट कास्ट पण पडतो, पण नंतर ते डिसअपिअर होतं. आरशात बघून थोडीशी मी पावडर पण टॅप केली आणि आता मी थोडंसं हायलायटर लावते. सो हे खूप वेळापासून मी वापरते मेबेलिनचं हायलायटर. हायलायटर का, कारण का थोडासा फ्रेश दिसतो ह्याच्याने चेहरा, बाकी काही नाही. लाईक किंचित लाईक इकडे लिप केअर. आणि मी ॲमेझॉनवरून एक लिपस्टिक मागवलेली जी मी 1 महिन्याआधी मागवलेली लिटरली, आणि फॉर सम रिझन ह्यांनी खूप वेळ लावला द्यायला. तर मेबेलिन न्यूयॉर्कची रस्टी रेड. सो लेट्स ट्राय दिस. मी फर्स्ट टाइम वापरणार आहे, लिटरली काहीच वापरलेली नाही आहे. ॲक्च्युली छान आहे राईट. लाईक त्याच्यात खूप थोडासा पार्ट घेते आणि अशी इथले थोडं डॅप करते. आणि आयलायनर. ही लिपस्टिक ॲक्च्युली छान दिसते. तुम्हाला काय वाटतं? इयरिंग्स. सो माझ्या ऑन कॅम्पस जॉबला कुठलीच ज्वेलरी चालत नाही, तर मग मी हे जे इयरिंग्स आहेत ते माझ्या बॅगमध्येच ठेवलेले असतात. तर मग मी ते आता बॅगमधून काढले आणि आता घालते. लगेचच मला आता कॉलेजला जायचं आहे. सो मी पटकन आता हा एडिट करणार आहे व्हिडिओ आणि आता अपलोड करणार आहे तुमच्या फ्रायडेसाठी. चष्मा. सो येस, दॅट वॉज इट फॉर माय व्हिडिओ. आता मी कॉलेजला जाणार आहे. सो तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. सी यू सून.